नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अवकाळीग्रस्तांना दिलासा, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अशोक खरातच्या फरार पत्नीच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी, परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद। निवडणुकीसाठी तिजोरीवर डल्ला, 71 लाख बहिणींना योजनेतून वगळले, आधी सरसकट वाटप आता नियम अटी। शशिकांत शिंदेंचा सरकारवर घणाघात। आणि पुण्यात वादळी पावसाचा कहर, पिंपळाचे वृक्ष कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू, अचानक हवामानात मोठा बदल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल 64 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेले हायटेक सिग्नल सुरू होण्यापूर्वीच काल कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून हे सिग्नल बसवण्यात आले होते, मात्र नगरनाका परिसरातील सिग्नल काल अवकाळी पावसाच्या तडाख्यात कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। यापूर्वी लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेले सिग्नल देखभाली अभावी निष्प्रभ ठरले आहेत, त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेले हायटेक सिग्नल तरी टिकणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे। डॉक्टर ढवळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हायटेक सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, पण निकृष्ट काम करणाऱ्यांना कोण शिस्त लावणार असा सवाल त्यांनी आता उपस्थित केला आहे। परळी शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना बीड एलसीबी पथकाला माहिती मिळाली की सदर गुन्हा हा एका विधी संघर्ष बालकाने केला आहे। सदरील विधी संघर्ष बालकाच्या राहत्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो त्या ठिकाणी मिळून आला। त्याच्याकडे एकूण 3 दुचाकी मिळून आल्या। सदर 3ही मोटारसायकली परळी व परळी परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली त्याने दिली। त्याच्या ताब्यातून 1 स्कूटी व 2 मोटारसायकली अशा एकूण 3 गाड्या जप्त करून परळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशांत सुतळे, विष्णू सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, मारुती कांबळे, दिलीप गीते, विकास राठोड यांनी मिळून केली। अत्यंत प्रामाणिक आणि कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे धडाकेबाज IAS अधिकारी बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तुकाराम मुंडे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले। आसराबाई मुंडे या अत्यंत साध्या, कष्टाळू आणि मूल्यधिष्ठित जीवन जगणाऱ्या व्यक्ती म्हणून परिसरात परिचित होत्या। त्यांनी ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीत देखील कुटुंबाचा सांभाळ करत आपल्या मुलांना शिक्षण दिले आणि त्यांच्यात प्रामाणिकपणा, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचे संस्कार रुजवले। त्यांच्या संस्काराचा प्रभाव तुकाराम मुंडे यांच्या व्यक्तिमत्वात स्पष्टपणे दिसून येतो। त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, गावकरी तसेच विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आसराबाई मुंडे यांचा अंत्यविधी उद्या शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळ गावी ताडसोन्ना येथे होणार आहे। तर त्यांच्या पश्चात 4 मुले, अशोकराव मुंडे सेवानिवृत्त IAS अधिकारी, तुकाराम मुंडे IAS अधिकारी, बाबासाहेब मुंडे प्राध्यापक, ज्ञानेश्वर मुंडे शेतकरी आणि 4 मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे। आसराबाई मुंडे यांच्या निधनाने मुंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दुःखात युवा दर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे। अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात पुन्हा एकदा एका 2.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी बर्दापूर पोलिसांनी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे अवघ्या आठवडाभरापूर्वीच अंबाजोगाई तालुक्यातीलच एका 15 वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा ही दुसरी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित चिमुरडी ही आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत असताना गावातीलच एका अल्पवयीन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून पीडितेच्या आईने बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। या तक्रारीनंतर बर्दापूर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक DS कांबळे हे करत आहेत। दरम्यान एका आठवड्याच्या अंतरावर
पुन्हा त्याच प्रकारची घटना घडल्यामुळे जिल्हाभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. केज येथे एका वृद्ध इसमाला चमत्कार पाहायचा का असे म्हणत 2 भामट्यांनी 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास करून चमत्कार करणाऱ्या भामट्यालाच एलसीबीने ताब्यात घेऊन चांगला चमत्कार दाखवला आहे. केज येथील बस स्थानकावर मागील महिन्यात सकाळी पुणे येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे असलेले भीमा सोनाजी जाधवर यांच्याजवळ 2 भामट्या आले आणि जाधवर यांना आम्ही चमत्कार दाखवतो असे सांगून जाधवर यांच्या हातातील सोन्याची अंगठी हात रुमालामध्ये ठेवल्यासारखी केली व हात रुमाल जाधवर यांच्या हातात देऊन 10 मिनिटे डोळे बंद ठेवा आणि चमत्कार बघा असे सांगितले. जाधवर यांनी डोळे बंद करताच भामटे पसार झाले. डोळे उघडून रुमाल उघडून बघितले असता त्यात काहीच मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येता जाधवर यांनी केज पोलीस ठाणे येथे धाव घेत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना बीड एलसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपी निष्पन्न केले आणि त्या आधारे त्यांचा पत्ता उपलब्ध करून येवला येथे जाऊन संशयित आरोपी अमजद नबाब मदारी राहणार सावरगाव तालुका येवला यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेली 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत 24,000 रुपये जप्त केली. तसेच त्याने हा गुन्हा साथीदार अशफाक राजू मदारी याच्यासह मिळून केला अशी कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गीते आणि चालक गणेश मराडे यांनी मिळून केली. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी, गणगेवाडी, कंसेवाडी, गुडेवाडी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बीडसांगवी येथील भैरवनाथाची यात्रा आज प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. श्रद्धा आणि भक्तीचा मेळ साधत शेकडो वर्षांपासून बीडसांगवी येथील भैरवनाथ यात्रा म्हणजेच बीडसांगवीकरांसाठी एक पर्वणीच होय. ही यात्रा केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम नसून ती एक सामाजिक मेळावा आहे. यात्रेच्या निमित्ताने बीडसांगवी येथील तरुण मंडळीच्या कावडी या गंगाजल आणण्यासाठी पैठणकडे प्रस्थान करतात आणि गंगाजल घेऊन येतात व चैत्र पौर्णिमेला भल्या पहाटे हनुमान जयंती व भैरवनाथ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. याच दिवशी सकाळी गावातील लोक हे गुळाची शिरणी वाटप करत असतात. या प्रसंगी सरपंच नंदकिशोर कराडे, सुभाष तात्या गणगे, बबनराव कराडे, बारकू ढोबळे, कल्याण मोहोरकर, विकास तात्या साळवे, गोकुळ नरवडे, दादासाहेब साळवे, गणेश नरवडे, संतोष आबा कराडे, सोमनाथ घुले, सोमनाथ करडुले, कृष्णा पानतावणे, विजय डुकरे, संपत ढोबळे, महादेव चव्हाण, मनोहर गोरे, सुदाम मोरे यांच्या उपस्थितीत भैरवनाथ आरती करण्यात आली. तर त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.